अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 5 जून 2025 रोजी मोठा राग पाहायला मिळाला। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीतच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या आमदारांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। सभागृहात आमदारांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले, तर बाहेर कार्यकर्त्यांमध्येही घोषणाबाजी आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। या घटनेने अकोल्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। काय आहे हे प्रकरण, चला जाणूया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोलेमेच। अकोला जिल्हा नियोजन समितीची बैठक 5 जून 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती। जिल्ह्याच्या विकास कामांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती, पण चर्चा सुरू होताच भाजप आणि ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली। सूत्रांनुसार विकास निधीच्या वाटपावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला। भाजपच्या आमदार रणधीर सावरकर यांनी ठाकरे गटावर निधीच्या गैरवापराबद्दल आरोप केले, तर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी भाजपवर सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा पलटवार केला। सभागृहात एकमेकांना शिवीगाळ आणि तिखट शब्दांचा वापर झाल्याने वातावरण आणखी गरम झाले। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही। शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि बैठक तात्पुरती स्थगित करण्यात आली। सभागृहातील वाद बाहेरही पोहोचला। भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकमेकांसमोर आले। यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली, पण तोपर्यंत या घटनेने अकोल्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजवली होती। या घटनेनंतर भाजप आणि ठाकरे गटाच्या आमदारांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली। भाजपचे आमदार रणधीर सावरकर म्हणाले, ठाकरे गट केवळ गोंधळ घालून विकास कामांना खीळ घालण्याचा प्रयत्न करत आहे। दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटचे आमदार नितीन देशमुख यांनी आरोप केला की भाजप सत्तेचा गैरवापर करून आमच्या भागातील निधी रोखत आहे, आम्ही हे सहन करणार नाही। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र संयमाची भूमिका घेतली। ते म्हणाले, अशा प्रकारच्या गोंधळाने जिल्ह्याच्या विकासाला बाधा पोहोचते। सर्वांनी एकत्र येऊन विकासावर लक्ष केंद्रित करावे अशी माझी विनंती आहे। अकोला जिल्हा हा नेहमीच राजकीय दृष्ट्या संवेदनशील राहिला आहे। 2024 पासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने आधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तणाव आहे। 5 जून 2025 रोजी झालेल्या या घटनेने हा तणाव आणखी वाढला आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते या वादामुळे आगामी स्थानिक निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। या बैठकीत कोणतेही ठोस निर्णय होऊ शकले नाहीत, त्यामुळे आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा प्रशासन पुढील बैठक कधी घ्यायची याचा निर्णय घेतील। दरम्यान पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे, जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये। अकोल्यातील हा राडा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे। एकीकडे विकास कामांची गरज आणि दुसरीकडे राजकीय संघर्ष, यामुळे अकोल्यातील जनता चिंतेत आहे। हा वाद कसा मिटणार आणि जिल्ह्याच्या विकासाला मार्गी कधी भेटणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। तोपर्यंत अकोल्यातील राजकीय नाट्याचा हा अंक संपलेला नाही।
असे म्हणायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटते आम्हाला तुमचे मत कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओकरता सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला.